मराठी तरुणीवरती महानगरपालिकेने तिच्या डोंबिवलीमधील मराठी तरुणीच्या व्यवसायाला कुठेतरी बंद पडलेलं, तिच्या टपरीवरती महानगरपालिकेने कारवाई केलेली. मात्र त्यानंतर मनसेने पुढाकार घेतला आणि आज तिचा व्यवसाय जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव स्वतः या ठिकाणी उद्घाटन करून या ठिकाणी त्यांची टपरी जी बंद होती ती या ठिकाणी सुरू केलेली आहेत. नेमकं काय भावना आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया. एकतर ज्या पद्धतीने आपण मराठी माणूस म्हणून एक व्यवसाय सुरू केला होता, मात्र पालिकेने कारवाई केलेली आणि आज पुन्हा तो व्यवसाय सुरू झाला आहे, याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल आणि काय सांगा? माझ्याकडे आता सध्या खूप जण आले की आम्ही तुम्हाला मदत करू, आम्ही तुम्हाला मदत करू, आणि ही खरी गोष्ट आहे. मला खूप जागेवरून आले, पण ज्या दिवशी मी त्यांच्याकडे जाऊन फिरत होती तेव्हा मला कोणी मात्र मदत नाही केली. आज जी मदत झाली आहे, मी अविनाश दादाकडे गेली नाही आहे, अविनाश दादा आलेत मदत करायला. ह्यावरून तुम्हाला काय समजतं, म्हणजे एक मराठी माणसाला त्रास झाला तर कोणी येऊ किंवा नाही येऊ, अविनाश दादा नक्की येणार, राजसाहेब नक्की येणार आमच्यासाठी. ज्यावेळेला तुमचं ट्विट एक म्हणजे असं कधी वाटलेलं की राज ठाकरे साहेब त्या ट्विटला बघतील आणि मनसेकडनं अशी प्रतिक्रिया तुम्हाला मिळेल आणि एवढा पाठिंबा तुम्हाला मिळेल? मी तुम्हाला एक सांगते, जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण कमेंट वाचू शकता की तुम्हाला मदत करेल तर फक्त मनसे, तुम्हाला जर मदत करणार असेल तर राजसाहेब, तुम्हाला मदत करणार असेल तर अविनाश दादा. तुम्ही माझे सर्व कमेंट बघू शकतात. 7,000 ते 8,000 कमेंट आहेत फक्त एका व्हिडिओला, तर तुम्ही बघू शकतात. म्हणजे आमच्या सर्व मराठी माणसांना हे माहिती आहे की आमच्यासाठी मनसेच उभा राहणार. दुसरीकडे पाहिलं तर आज तुझा व्यवसाय तर सुरू झाला आहे, मात्र काही स्थानिक लोकांचा या ठिकाणी विरोध तुम्हाला आहे. पालिका देखील कारवाई करणार, रेल्वे देखील कारवाई, ही मनामध्ये भीती आहे. काय वाटतं तुला? हां, मला ह्याबद्दल एकच गोष्ट सांगायची आहे. आज माझा दादामुळे स्टॉल लागला इथे. 2 वर्षापासून सर्वे लावत होते आणि माझा एकटीचा स्टॉल बंद होत होता. कोपऱ्याला उभं राहून लोक सर्वे हसत होते. 20 दिवसापासून माझा स्टॉल बंद होता. तेव्हा कुठे गेले सर्वे? KDMCकडे मी 2दा-3दा गेले, त्या मॅडमकडे मी हात जोडलेत. ह्या सरांना बोलली की मला फक्त लावून द्या गाडी इथे. तेव्हा मला काय बोलले की 150 मीटरच्या आत नाही लावणार. तर हे रूल्स अँड रेग्युलेशन फक्त मलाच लागू होतात का दादा? आज कसा आनंद वाटतो? मला खूप आनंद वाटतोय, खूप जास्त. तुम्ही बघू शकता एवढी सुंदर गाडी. माझ्याकडे पैसे नव्हते, मी रेंटनी गाडी यूज करत होती. मला सर्व दिलंय म्हणजे अविनाश दादांनी. त्यांनी आज माझा इथे स्टॉल लावून दिलाय. पूर्णपणे 0 to 100% दादांनी मदत केली आहे. मनसे नेते अविनाश जाधव देखील आहे, तर काय सांगाल? अनेक वेळा फक्त चर्चा होते की मनसे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती समोर येते, मात्र आपण पाहिलं पहिल्यांदाच अशा प्रकारे महिलेच्या, मराठी मुलीच्या, एका तरुणीच्या व्यवसायासाठी मनसेने पुढाकार घेतल्याचं सगळं सांगतात आणि चर्चा देखील आहे. मला असं वाटतं की या संदर्भात मला सन्माननीय राजसाहेबांनी इथे पाठवलं होतं. मला समजून घ्यायला सांगितलं होतं की तिची काय अडचण आहे एकदा समजून घे. सो मी इथे आल्याच्या नंतर मी पहिली गोष्ट पाहिली की इथे जर 150 मीटरच्या आतमध्ये गाडी असेल तर तो नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे होता. बाहेरनं आलेली लोकं व्यवसाय करतात आणि आपली लोकं त्यांची गाडी लागत नाही म्हणून दारोदारी फिरतात. तर ही गोष्ट चुकीची होती आणि आम्ही ठरवलं की या मुलीच्या पाठीशी उभी राहायचं. मी असेल, आमचे शहर अध्यक्ष राहुल असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून हिला उभं करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मी खात्रीने सांगतो की जिथे मराठी माणूस अडचणीत असेल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही मतांचा विचार न करता त्या मुलीसोबत उभी राहील. आज ही गाडी सन्माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने इथे उभी राहिलेली आहे आणि मला खात्री आहे की याचं रूपांतर एक दिवस एका चांगल्या हॉटेलमध्ये होईल. पण फेरीवाला म्हटलं तर कुठेतरी संघटना असते. या फेरीवाल्याची एक संघटना आक्रमक आहे की यांना गाडी लावून दिली मग आम्हाला काय नाही. इतर पक्ष देखील आपले फोटो लावून या ठिकाणी त्यांच्या गाड्या सुरू करतील, त्याला तुम्ही? इतर पक्षातल्याही अनेक नेत्यांचे मला कॉल होते आणि आमदारांपासून इथल्या नगरसेवकांचे देखील मला कॉल होते की अविनाश, त्या मुलीच्या पाठी आम्ही देखील तुझ्यासोबत आहोत, तिला लागेल ती मदत आम्हालाही करायला सांग. तर इथली जी काही नगरसेवक असतील, इथले काही इतर राजकीय नेते असतील, ते देखील माणूस आहेत आणि त्यांना कळतं आहे की या मुलीवर अन्याय होतं, बरोबर आहे. सो इथल्या ज्या काही फेरीवाला संघटना आहेत त्यांना माझी विनंती आहे की आम्ही कधीही तुमच्या पोटावर आलेलो नाही, बरोबर. सो तुम्ही हिच्या पोटावर येऊ नका. आणि जर खाली करायचं झालं तर मग खात्रीने सांगतो की आमची डोंबिवलीची टीम तिथे रोज पहारा करेल आणि एकही गाडी लागू देणार नाही. पालिकेने असं इशारा दिला की 2-4 दिवसात पुन्हा कारवाई होईल. तिच्या पण मनामध्ये भीती आहे. पालिकेला तुमच्या काय? नवनिर्माण सेना आहे ना, आमचे नगरसेवक आहेत आतमध्ये, ते या प्रश्नाची उत्तरं घेतील. आमचा राहुल आहे इथे, आमची बाकीची सगळी टीम आहे. सो आजपासून तिची जबाबदारी आमची आहे आणि कारवाई करायची झाली
तर मला असं वाटतं सरसकट डोंबिवली शहरावर झाली पाहिजे ना. कारण आमच्या राजूदादांनी मागील अनेक वर्षापासून याच्यावर आवाज उठवला आहे आणि ज्या वेळेला मनसेने आवाज उठवला आहे त्यावेळेला 2 दिवस धातूरमातूर कारवाई होते आणि पुन्हा तेच सुरू होतं. मग ते जे सुरू होतं त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? तिच्या सांगण्याप्रमाणे इथले हप्ते याचा आकडा खूप मोठा आहे. ते हप्ते घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल होणार आहेत का? ही सगळी प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत आणि मला असं वाटतं की याच्या खोलात न जाता तिला व्यवसाय करून द्यावा एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे. यापुढेही अनेक महिला आणि मराठी माणूस पुढे येतील, मनसे म्हणून असा सपोर्ट त्यांना राहील. मी पुन्हा सांगतो की हातगाडी आणि रस्त्यावर स्टॉल लावण्याच्या भानगडीत पडू नका. कुठेतरी गाळा घेऊन छोटासा व्यवसाय करा. हा व्यवसाय सेफ असतो आणि आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे व्यवसाय करता येतं. कुठलीही भीती मनात नसते. हिला देखील माझं तेच सतत सांगणं होतं की तू कुठला तरी गाळा घे, तिथे मी तुला मदत करतो. तिचं मत होतं की मी थोडेसे पैसे इथे जमा करते आणि नंतर गाळा घेते. मला तेही तिचं पटलं. ती स्वाभिमानी मुलगी आहे आणि तिला कोणाकडनं मोठा खर्च करून जर उद्या काही नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण हे तिचं मत होतं. तर त्या स्वाभिमानी मुलीचं जे काही उद्दिष्ट आहे ते मला पटलं की इतर लोक जर वर्षानुवर्ष व्यवसाय करतात तर तिने देखील 2 महिने व्यवसाय करायला काही हरकत नाही आहे. शेवटचा प्रश्न राजकीय आहे की राज ठाकरे यांनी थेट तुम्हाला या ठिकाणी यायला सांगितलं. स्थानिक नेते राजू पाटील यांची काही नाराजगी असल्याची चर्चा पण देखते पालिकेत. आमच्या राजूदादासारखा इमानदार आणि मनाने साधा माणूस तुम्हाला या महाराष्ट्रातल्या राजकारणात भेटणार नाही. बरोबर आहे. ज्या वेळेला मी येऊन गेलो त्या दिवशी रात्री जवळजवळ अर्धा तास राजूदादा माझ्याशी बोलला होता आणि मला असं वाटतं की राजूदादाला विविध कामं आहेत. बरोबर आहे. माझं काम आहे संघटना सांभाळणं. मी राहुल कामत आम्ही आमची संघटना सांभाळतो आहे आणि राजूदादा जो आहे तो ओव्हरऑली जो काही महाराष्ट्रातलं मनसेचं राजकारण आहे याच्यावर काम करतं. सो प्रत्येकाचं एक काम आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो नजीकच्या काळात राजूदादा देखील हिला येऊन भेट देईल आणि तुम्हाला राजूदादाला माझ्यापेक्षा तुम्ही सगळे पत्रकार डोंबिवलीतले चांगले ओळखता की किती भला माणूस आहे आणि किमान ती मी केलेली मदत ही टी व्हीवर बोलली तरी आहे. राजूदादाने किती लोकांना अदृश्यरित्या हात दिलेत आणि मदत केलेत त्याची कुठेही कोणासमोरही कधीही बातचीत झालेली नाही. शेवटचा प्रश्न, मीरा भाईंदरमध्ये महापौर पद्धतीचं जे राजकारण सुरू, हे बघा, मीरा भाईंदरच्या राजकीय तिथल्या लोकांनी ते लोकप्रतिनिधी निवडून दिलेत. त्यातले अनेक लोकप्रतिनिधी मराठी देखील आहेत. त्यांची जबाबदारी होती. आम्ही लोकांना जागृत करू शकतो. आम्ही कितपत विरोध करायचा याचा पण एक हे असतं ना. तिथल्या लोकांना ज्या वेळेला आम्ही मतदानाच्या वेळेला आम्ही असू शिवसेना असू सांगत होतो की तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आमच्यासोबत उभे राहा, त्यावेळेला ते उभे राहिले नाहीत. आता बघूया पुढच्या 5 वर्षात काय काय घडतं आहे ते. पण पुन्हा तिथे जर कुठल्या मराठी माणसाच्या अंगावर तुम्ही गेलात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला कडाडून विरोध करा. एकंदरीत या गाडीवरती कारवाई झाली तरी मनसे म्हणून आम्ही पहारा देणार असा इशारा थेट मनसे नेते अविनाश जाधव यांनी यावेळेला दिलेला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.